असं पण कधी कधी होऊन जातं की विषयच सापडत नाही, आज कशावर बोलू. होऊ शकतं. कधी कधी काय होतं, आपण इतका जोर देतो ना, इतका विचार करतो आपण, डोक्याला म्हणजे असं डोक्याला शॉर्ट होऊन जातो. कळत नाही आपल्याला की आता काय काय विषय घेऊन मांडू आज, असं होतं. पण मी म्हटलं ना की ते कनेक्शन असतं कुठल्या ना कुठल्या गोष्टीचं. तुम्ही कनेक्शन स्वतः ते करायला सुरुवात करा. जसं की बघा, आता मी ॲक्च्युली सुरुवात कशापासून केली की मला आज काही सुचत नाही, आज विषय काय घेऊ नक्की, तेच काही कळत नाही आहे. पण आता बघा, खोलीत फिरता फिरता मला अगदी माझ्या आयुष्यातल्या विविध टप्प्यावरच्या गोष्टी नुसत्या एका वस्तूकडे बघून मला आठवल्या. जसं की ही बॅग. आता ही बॅग जी आहे ना, ह्याच्यामध्ये मी माझा लंचसाठीचा डबा न्यायचो आधीच्या कंपन्यांमध्ये मी जिथे काम करायचो तेव्हा. सो मला ते एकदम आठवलं. हे पडदे आम्हाला म्हणजे आमच्या मामा मामीनेच दिलेले आहेत. ते पडदे आहेत, त्यामुळे मला मामा मामी आठवले. त्यांच्याबरोबर घालवलेले क्षण आठवले, जेव्हा जेव्हा आम्ही बरोबर एकत्र आलो, एखाद्या उत्सवानिमित्त असेल किंवा फिरायला चाललो असेल तेव्हा, तर ते फिरलेले क्षण आठवले. आम्ही बाहेर फिरलो ते आठवलं, बाहेर मस्त खाल्लं ते आठवलं, तिथे फिरलो ते आठवलं. म्हणजे बघा, आत्ता सुरुवात मी कुठून केली होती की मला काहीच कळत नाही आज की आज काय विषय घेऊ, आणि करता 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 मी वस्तूंपासून ते माझ्या नातेवाईकांपर्यंत ते बाहेर फिरण्यापर्यंत कुठे कुठे जाऊन आलो. पण हे सगळं मला कसं सुचत गेलं माहिती आहे का? फक्त नुसतं विचार करून असं नाही, पण पुस्तक वाचन केल्यामुळे. पुस्तक वाचनाचा फायदा काय होतो वगैरे हा प्रश्न जरा मला गडबडीचाच वाटतो. म्हणजे मी असं नाही म्हणत की हा प्रश्न चुकीचा आहे. या प्रश्नाचं उत्तर हेच आहे की प्रत्येकाचे पॉईंट ऑफ व्ह्यू पुस्तक वाचनानंतरचे दृष्टिकोन हे बदलू शकतात. त्यामुळे मी त्याबद्दल असं म्हणतच नाही की हा प्रश्न चुकीचा आहे. पण वाचन करावं. वाचनाने कल्पनाशक्ती वाढते. बऱ्याच वेळेला आपण वाचलेलं आपल्याला कुठेतरी आठवतं, कुठेतरी त्याचा उपयोग होतो. आणि दुसरी गोष्ट ही पण आहे ना की मनोरंजन नाही का होत. शेवटी तुमच्या मनाला पण काहीतरी खाद्य पाहिजे असतं ना. तुमच्या मनाला पण एक मजा पाहिजे असतं ना, एक मॅजिक पाहिजे असतं, कुठेतरी डोक्याला शॉट पाहिजे असतं ना. ते सगळं याच्यातून मिळतं ना. तो अशी ती गंमत असते. आणि म्हणूनच सांगतो की पुस्तक तुम्हाला वेगवेगळे कनेक्शन्स करायला शिकवतात. तुम्ही शोधतात, प्रत्येक गोष्टीत काहीतरी कथा शोधतात. एखादी वस्तू असेल, एखादी व्यक्ती असेल, त्या व्यक्तीच्या बॅकग्राऊंडला जाऊन तुम्ही विचार करायला सुरुवात करतात. बॅक ऑफ द माइंड एक स्टोरी तुम्ही बिल्ड करायला सुरुवात करतात. ही सगळी मजा असते. मी आत्ता बोलतो ते तुम्हाला कदाचित लक्षात नाही येणार, पण तुम्ही वाचन जेव्हा करायला लागाल ना, तेव्हा या मजा तुम्हालाही अनुभवायला मिळतील. म्हणून सांगतो, वाचन करा. कारण जसं मी म्हटलं की सुरुवातीला मला काहीच आज सुचत नाही आहे, आणि मग मी काय बोलायला लागलो. तसं तुमचं पण होईल. तुम्हाला कदाचित एक दिवस काहीच सुचणार नाही, पण तुम्ही जेव्हा बोलायला लागाल ना, तेव्हा हळूहळू तुम्हाला कनेक्शन सुचत जातील वेगवेगळे, आणि तुम्ही बरंच काही लोकांसमोर मांडू शकाल, बरंच काही बोलू शकाल. सो जस्ट कीप रीडिंग. वाचन करत राहा.